विनायकराव ट्रॅक्टर माणूस बी कोण ओळखीचा वाटाना. चला बघू बघूया. होय काय रे कुठे इकडं? अहो इकडे कलेक्टर मॅडमच्या घरी बोलवलं होतं मला. इकडे कोणी बोलवलं तुम्हाला? नक्की इथंच बोलवलंय का तुला? अहो खोटं कशाला बोलू साहेब. बरं कशाला बोलवलंय तुला इथं? फोनवर म्हणले होते नांगरासाठी म्हणून. अरे खोय लागले का तुला? घर पाडून फरशी नांगरतो का काय? बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इकडे नसेल कोणी बोलवलं. पत्ता बित्ता चुकलाय का बघा. अहो नाही नाही साहेब, पत्ता चुकणारच नाही आपला. तर हे बा झाला ट्रॅक्टर पहिला बाहेर काढ. अहो असं कसं, मला फोन आलेला, मी सगळी कामं सोडून आलो इथं. अहो तसं नाही, त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता इथं काय लागणार नाही. कुणी दिलं तुम्हाला निरोप? तुमचं काहीतरी चुकलंय. पत्ता बित्ता चुकलाय का बघा. आणि अमोल बोल बाळा आला तू? हो बापू आजोबा. विनय काका यांना आपणच बोलवलं या ठिकाणी. हो स्वप्नील सर, आपण कशाला? बापू आजोबा तुमच्यासाठी सरप्राईज आहे. बापू मामनजी, तुम्ही दोघं जेव्हा बघाल ना तेव्हा एकदम खुश व्हाल बघा. अहो दाखवायचं का त्यांना? हा हा दाखवूया. या या तर. चला तर या बापू. ज्ञानदेव दादा काम व्यवस्थित झालं बरं का. थँक्यू. इकडे तुमचं सरप्राईज दाखवतो आम्ही. पण काय कुठं घेऊन आलाय काय? बाबा आज तुम्ही सगळं खूप भारी साफ केलंय. मामा मोमा थँक्यू. अरे अमोल थँक्यू काय, आज गावला असताना लय केलं आम्ही सगळं. एकमेकांना थँक्यू काय म्हणताय, आभार काय म्हणताय? आम्हाला काहीतरी समजेल असं बोला. हा ही साफसफाई काय, ते बाहेर ट्रॅक्टर वाला काय आलाय? अरे काय चाललंय तुमचं काय? आजोबा आम्ही इथे छोटीशी शेती करायचं ठरवलंय. अरे अमोल इथं कशासाठी? तुमच्यासाठी. बापू आपल्या गावाकडे जाऊन तर शेती करायला मिळत नाही ना, बघ इथं करायला मिळते. हो बापू कदम, माती ती मातीच ना, इथली असू दे नाही तर गावाकडची असू दे. तिला जीव लावला ना की ती पावती म्हणजे पावतीच. खरंय अर्चना, काय आपल्यासाठी वडीलधारी माणसं गावातून शहरात येतात, नाही तर त्यांना काय हौस आहे का गाव सोडायची? आणि असं असताना आपण त्यांच्यासाठी एवढं पण करू नये, काय फायदा या ठिकाणी सांग बघू. बरोबर बोला तुम्ही मोठे बाबा. लहान का असना पण देवाच्या कृपेने दिदीलाही जागा सुचली शेतीसाठी. बाबा अरे बाहेर ट्रॅक्टरवाले काका येऊन थांबले, चल लवकर. अरे हो, नांगरणी करायची राहिली नाही का? बरं कदम, साफसफाई झालेली आहे, आता नांगरून घेऊ आहे का नाही? माणूस आलाय त्याला बोलून घेतो, नांगरणी करून घेऊ आहे का नाही? ओ दादा, ओ करू की सुरुवात? हा आपल्या काय हो बाबा बापू, तुम्ही शांत का? तुम्हाला आनंद नाही झाला का? अहो बाबा बापू, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून अमोलने हे सगळं केलंय, आणि तुम्हीच असे नाराज असलात तर मग कसं? बापू कदम बोला की काहीतरी. बरं एक काम करा, तुम्ही सांगा, तुमच्या ह्यानी करू, म्हणजे कुठून सुरुवात करायची, कशी करायची ते बोलवले त्यांना. अर्जा थांब. अमोल बाळा, अरे शहरात आलेल्या लेकराची गावातल्या घरातच पावलं अडकलेली असतात. कारण तिथं त्याची आई असती र. माझी बी अवस्था गेले 7 वर्ष हीच होती र. अमोल आम्ही राहत असलो ना शहरात,
तरी आमचं मन पाखरू म्हणून आसगावच्या शेतातच गिरट्या मारायचं रे. अमोल बाळा, अरे याच मातीचा सहवास तू आम्हाला देतोयस रे. अरे आज पावतर सगळ्यात मोठं मिळालेलं बक्षीस आहे मला हे. अरे आपण या शहरातल्या गोंगाटात पक्ष्यांचं किलबिलाट आम्ही विसरून जाऊ असं आम्हाला वाटत होत. गोष्ट आम्हाला परत मिळावी म्हणून तू शेतीत आणलीस आमच्यासाठी इथं. खरंय, हा विचार तूच फक्त करू शकतोस बघ. अमोल बाळा, अरे आमचं दोघांचं उरलेलं आयुष्य तुला लाभो हीच आता देवाकडे प्रार्थना रे. चला करायची का सुरुवात? कदम बापू. एक मिनिट ऐ. आलेच. गणपती बाप्पा. ही झाली बापू आणि आजोबांची इच्छा पूर्ण. देवा थँक्यू, तुम्हाला हे सगळं करायला मदत केलीस. आज बापू आणि आजोबांना एवढं खुश बघून मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तुम्हाला अशीच मदत कर, अजून खूप इच्छा बाकी आहेत. मा आणि बाबाची इच्छा अमोलचा जीव वाचलाच पाहिजे. मी सगळ्यांची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करणार देवा. फक्त तू माझी मदत कर ना. छोटे सरकार, अहो काय करताय? काय नाही मम्मा. बरं ऐका, तुम्ही गोळ्या घेतल्या का? विसरलो मम्मा, सॉरी बर का. हो छोटे सरकार, असं कसं चालेल? एक मिनिट हा, मी देते तुम्हाला. मम्मा, अगं तू एक नंबर फोटो टाकलायस. हा मगाशी टाकला होता, पण छोटे सरकार अहो हे रोजच आहे. म्हणजे तीच लोक, तेवढेच लाईक्स. इतर बाकीचे लोक किती फेमस होत आहेत, पण माझी रील्स व्हायरलच होत नाहीये. काय माहित मी कधी फेमस होणार आहे. बरं असू द्या, तुम्ही या एक मिनिट पाणी घेते. उद्या मम्मासाठी काहीतरी करायलाच लागणार आहे. विनायकराव, हे नांगरलेलं शेत बघून काय वाटतंय तुम्हाला? आपल्या बाबतीत असं काय होईल असं कधी वाटलं होतं का हो तुम्हाला? हो बापू, हो आज ना पुनर्जन्म झाल्यासारखंच वाटतंय बघा. माती नवा जन्म देते असं म्हणतात. रोपाला लेकरासारखं स्वतःच्या कुशीत घेऊन वाढवती. खरंच नवा जन्म झाल्यासारखं वाटतंय मला आता. बापू, हे सगळं अमोलमुळे झालं बरं का. हो, मला तर असं वाटतंय आता आपल्या आयुष्यात जी काही चांगलं होणार आहे ना, ते फक्त अमोलमुळेच होणार बघा. बरोबर आहे, पण अमोलच
त्या आजारातनं बरा होईल का नाही याची काळजी लागली मला. होईल बापू बरा. अप्प्या हाऊ झोपच येत नव्हती म्हणून बाहेर आलो. अप्प्या तू म्हणतीस अमोल बरा होईल, पण त्याचे रिपोर्ट तिचे रिपोर्ट माहिती आहेत, पण ह्या आजारातून आजपर्यंत लाखो लोक बरी झालेत. मग आपण वाईट विचार का करा? आणि आपल्या हातात जेवढा आहे ना तेवढा आनंद देऊया की त्याला. बाकी सगळं नियतीच्या हातात सोडून देऊ. जगातले जे बेस्ट उपचार असतील ना ते देऊ आपण अमोलला, त्याला बरंच करू. आणि हा तुम्ही दोघं पण आता वय झालंय तुमचं, उगाच काळजी नका करू. काय बापू? अरे अर्जा, काळजी बंद करायची म्हणून बंद होती वया. हो पण काळजी वाटते म्हणून जे होणार आहे ते व्हायचं थांबणार थोडीच आहे बाबा. आणि मला माहिती आहे आपल्या अमोलच्या बाबतीत काही वाईट होणार नाही, सगळं चांगलं होईल. तुमच्या तोंडात साखर पडू पोरांनो. आता अमोलची तब्येत बरी व्हावी एवढीच शेवटची इच्छा आहे बघ माझी. तसंच होणार कदम, तसंच होणार. आणि हा तुमच्या हातात आता काम आहे. उद्याच्या उद्या काहीही झालं तरी तुमच्या या नातवाच्या रानात पेरणी झाली पाहिजे म्हणजे पाहिजेच. होय 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 बापू, चला उद्यापासून एवढंच काम आहे आपल्याला. विनायकराव, तुमचं उरकलं की या पाठीमागच्या शेताला पाणी द्यायचं आपल्याला. मी आहे पुढं. हो कदम, ती मोटर चालू करताना चप्पल घाला बरं का. हा हा. आणि सुरुवातीची जरा खतं लागतील. दीपक तुला आणायला जमल का? हा पण संध्याकाळी यायला मला जरा उशीर होईल. दिपे मामा, आज काय नवीन? अरे नाश्ता करायच्या वेळेस काम करतोयस? काय चाललंय तुझं हे? म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट बरोबर आज महत्वाची मीटिंग आहे माझी. सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. घरातल्या अडचणी समजून न घेता त्यांनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकल्या. मामा टेन्शन नाही लेणे का? हो कसलं काय, या कामाच्या टेन्शनमुळे तुमचे मामा रात्री नीट झोपले सुद्धा नाहीत. दिपे मामा हे काय बरं? हो तसं काय नाही भांजे, मी झोपलेलो की तसा. मोना जरा शांत बस की ग. होय दिपे मामा, तू काम कर, मी तुला भरवते. बर. अमोल बाळा, आज मामाला भरवायचं चाललंय, तू कधी खाणार? मोठे बाबा मी काय ना नंतर. अर्जुन, अमोलला केमोला घेऊन तुलाच जावं लागेल. काय आहे, दीपकला पण कामाचा लोड आहे आणि मला कॉलेजला जावं लागेल. बरं बरं ठीक आहे जाईन की मी. आणि कदम, ते खतं काय आणायचे सांग मला, मी घेऊन येतो. चालेल. मी जातो, बापू तिकडे एकटेच आहे. हा आपे, राजगावची आठवण झाली. रोज सकाळी कदमांनी उठायचं, हा नाश्त्याचा विचारच करायचा नाही. चहा घ्यायचा की डायरेक्ट राहणार. लय भारी वाटते जुने दिवस. आणि हे ना फक्त छोट्या सरकारांमुळे शक्य झालं. पण छोटे सरकार, अहो तुमच्या डोक्यात एवढ्या भारी भारी आयडिया कशा येतात हो? अगं एवढी गोड माणसं आहेत ना, त्यांच्यामुळे. आणि सगळ्यात गोड तूच आहेस ना. हो ना. बाबा एक काम करा ना, माझ्यासोबत रूम मध्ये चला ना. काय रे, काय झालं? आता हो आता 2 मिनिटं बर का. अरे पण का? दिपे मामा, तू ऑफिस मध्ये सगळं नीट बोल, बाकी काही टेन्शन घेऊ नकोस. अरे मामा कुणाचा आहेस? चला लवकर. काय काम आहे? चल तरी. बरं जाऊया, पण आधी सांग ना इथे. मी नाही सांगणार. आणि चल. चला 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 चला. मला सांगा, तुम्हाला ऑनलाईन कंटेंट माहिती आहे का? ऑनलाईन कंटेंट? हा, ते आजकाल रील बनवतात ना सोशल मीडियासाठी व्हिडिओ. माहितीये मला त्याचं काय. हा बाबा, मग मोबाईलला ना फेमस बनायचे, ते काहीतरी चांगलं करावं लागेल. एक मिनिट थांब. 1 मिनिट थांब.
आता हे काय नवीन काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं मोमा दिवसभर ट्राय करत असते पण तिला काही चांगलं टाकताच येत नाही ना फोनवर. काहीतरी करू शकतो का आपण? अच्छा, म्हणजे तिची मदत करायची आहे तर. हो मा. पण अमोल, आम्ही दोघही जण या बाबतीत खूपच कच्चे होत रे. मा, जसं तुला काम आवडतं तेच तू करतेस, तसं मोमाला फोटो आणि व्हिडिओ टाकायला आवडतात. आपण त्याची मदत करू ना प्लीज. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. ते तिच्या व्हिडिओला लाईक आले ना की ती खुश असते बरं का. दीपाला सांगत असते एवढे लाईक आले तेवढे लाईक आले असतं तिचं. बाबा, अरे घरात बसून काही आवडीचं केलं ना तरच मामा खूप खुश होते. अमोल, अरे तुला घरात बसून हे सगळं सुचतं याच आम्हाला खूप नवल वाटतंय रे. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो, पण आपण करायचं काय? हा, करायचं काय? मला काय वाटतं माहिती का, म्हणजे मोनाने समजा तिच्या कंटेंट मधून समाजाला काहीतरी संदेश जाईल, एखादा मेसेज चांगला असा जर व्हिडिओ बनवला तर ती लवकर फेमस होईल बघ. हा अर्जुन, तुला आठवतंय का रे आपल्या लहानपणी ते साप्ताहिक यायचे, गृहिणी, गृहशोभिका वगैरे, आपण वाचायचो बघ ते. हो, गृहिणी, गृहशोभिका, बरोबर. मी आणि सुजा वाचायचो की आंब्याच्या झाडाखाली बसून तूप साखर चपाती खात खात. अमोल, मी ना चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारलाय. तुझ्या बाबाचा आणि वाचनाचा काहीच संबंध नाही. हो, मला कळलंय टोमणे मारायची गरज. काय तुला काय सुचलंय ते सांग. अरे त्या साप्ताहिक मध्ये ना महिलांसाठी काही पाककृती यायच्या, छोट्या छोट्या, अगदी सहज शक्य होतील अशा, किंवा सोप्या रांगोळ्या, अजून बरंच काही. तर तसं मोनाने जर कॉन्टेंट क्रिएट केले तर. मा, तू खरंच खूप बेस्ट आहेस. खूप भारी आयडिया बरं का ही सगळी. सगळे प्रॉब्लेम तू तास माझ्याकडे. मा, आय लव्ह यू. तू जगातली सगळ्यात बेस्ट मा आहेस. आय लव्ह यू टू. तू जगातला सगळ्यात बेस्ट मुलगा आहेस. बरं चला, आता मला उशीर होतोय, मी निघू का? बरं ठीक आहे, तू जा. आपण हे करू, मोनासाठी आहे ना तो कंटेंट साठीचा अकाउंट ओपन करू, काय का नाही, म्हणजे त्याला व्हिडिओ बनवता येतील. तुमचं जोरदार काम चालू द्या, आपण परत यावर चर्चा करूया. Yes. येते. सिम्बा, आता अशी ऍक्टिंग करायची ना की मोनाला खरंच वाटलं पाहिजे. हा बाबा, भारी आयडिया. तू ऍक्टिंग कर. ठीक आहे, बोलो मोनाला, बोलो. तू बोलव. अरे बोलो ना. तू बोलव. माझा काय संबंध? अरे. मी नाही बोलवणार. तू आता काय ठरलं होतं आपलं की ऍक्टिंग करायची ठरले ना, मग बोलव ना. तू बोलव. सिम्बा कोण आहे? मी. बोलो बोलो बोलो. शेळीच्या कोणी. आता मी बोलवायचं वे. हा. ठीक आहे. भाऊजी, अमोल. किमो किमो किमो. काय काय नाही, मोठी मामी केमोला चाललं. खेमोला चाललाय ना, माझं न खाता बिता जाणार आहे का तुम्ही? मोमोला फसवायचे. अहो, काय करताय भाऊजी? अमोल, भाऊजी आणि अमोल केमोला निघालेत. अच्छा. मोठी मा, अगं मला आज मोमाच्या हातचं काहीतरी खायचंय. काय? हो, तुझ्या हातचं. मोमा, तुला माहिती का, अगं बाबा बोलत होता मोना चांगले जेवण बनवता येतं. अरे बाप आहे तुझा, मला अडकवतो का बाबा? बाबा खोटं बोलत नाही. अरे खोटं बोलत नाही. पण मी मला काय तुम्ही थांबा. अर्जुन दादा, तुम्ही मला असं बोललात का? नाही. हो. भाऊजी, नाही वहिनी. नाही नाही नाही. अगं नाही मोना. भाऊजींना जर असं वाटतंय की तुला काय बनवायलाच येत नाही तर तू आज काहीतरी बनवूनच दाखव. मोमा, अगं मी तो 10 मिनिट तू काय बनवतीस? अरे बाळा, इथं 2 तासात स्वयंपाक बनवता येत नाही, 10 मिनिटात काय बनवणार रे दगड? अर्जुन दादा, तुम्ही असं का बोलताय? मी चांगला स्वयंपाक करते. हा, पण मोमा, अगं तू करू खाऊ घालत नाही
नाहीत ना कधी कधी, म्हणून बाबाला असं वाटतं ग. अरे स्वयंपाक बनवता येत नसेल जाऊ दे, ते मोबाईलवर असं असं करून काय स्वयंपाक बनवतोय तू? असं का? छोटे सरकार, तुम्हाला काय खायचंय ना ते सांगा, आज तुमची मम्मा तेच बनवणार. मामा तू 10 सेकंदा बनवून खायचं. 10 मिनिटं बनव, 10 मिनिटं. छोटे सरकार, मी तर काय बनवणार आहे ते हिचे कशाला सांगू, मी तर सरळ करूनच दाखवते ना. आणि हा अर्जुन दादा, मी तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय बरं का, आता तुम्ही बघाच. आपला नाही विश्वास बाबा. ए बाबा मोबाईल घेईन त्याचा कॅमेरा चालू कर, नाही तर आज जाऊन वहिनींची मदत घेईल, आपल्याला म्हणाल मी स्वयंपाक बनवला. असं आहे का? रुपाली ताई, अर्जुन दादा, तुम्ही सगळे चला, तुम्हाला शूटिंग करायचंय, व्हिडिओ करायचंय ना, ते